बाणासूर हा महाराज बळीचा पुत्र आणि प्रल्हादाचा नातू होता. तो शोणितपूर नावाच्या नगरीचा राजा होता. बाणासूर हा भगवान शंकराचा निस्सीम भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले होते. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने त्याला 1000 हात आणि प्रचंड सामर्थ्य प्रदान केले होते. बाणासूर इतका बलवान झाला होता की तो अहंकारात येऊन स्वतःला त्रिलोकात सर्वश्रेष्ठ समजू लागला. प्रेम आणि युद्धाची नांदी. बाणासुराची कन्या उषा हिने स्वप्नात श्रीकृष्णाचा नातू आणि प्रद्युम्नाचा पुत्र असलेल्या अनिरुद्धाला पाहिले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. उषेची सखी चित्रलेखा हिने आपल्या सिद्धीने अनिरुद्धाला द्वारकेतून उचलून शोणितपुरात आणले. उषा आणि अनिरुद्धाचे गंधर्व विवाह पद्धतीने लग्न झाले. जेव्हा बाणासुराला हे कळले तेव्हा त्याने अनिरुद्धाला नागपाशाने बांधून तुरुंगात टाकले. शिवकृष्णाचे महायुद्ध. नारद मुनींकडून ही गोष्ट कळताच श्रीकृष्ण आपल्या सैन्यासह बाणासुराशी युद्ध करण्यासाठी शोणितपुरावर चालून गेले. बाणासूर हा महादेवाचा परमभक्त असल्याने बाणासुराचे रक्षण करण्यासाठी भगवान शिव स्वतः युद्धात उतरले. हे युद्ध शिव आणि कृष्ण यांच्यात झाले. श्रीकृष्णाने बाणासुराचे हजारो हात आपल्या सुदर्शन चक्राने कापून टाकले. बाणासूर मरणाच्या दारात असताना भगवान शंकर स्वतः श्रीकृष्णासमोर प्रकट झाले. त्यांनी कृष्णाला विनंती केली की बाणासूर माझा निस्सीम भक्त आहे, कृपया त्याचा वध करू नका. अहंकार, त्याग आणि मुक्ती. शिवांच्या विनंतीमुळे श्रीकृष्णाने बाणासुराला अभयदान दिले. त्याचे फक्त 4 हात शाबूत ठेवले. आपला अहंकार आणि घमेंड यामुळे आपले सामर्थ्य कसे नष्ट झाले हे बाणासुराला कळून चुकले. त्याने कृष्णाची क्षमा मागितली. यानंतर बाणासूर उषा आणि अनिरुद्धाचे लग्न विधिवत लावून देतो. बाणासुराने आपले राज्य सांभाळण्यास घेतले आणि त्यानंतर तो नम्रपणे व धर्मानुसार राज्य करू लागला. बाणासुराला अशा प्रकारे मुक्ती मिळाली आणि तो पुन्हा शिवभक्तीत लीन झाला. कथेचा सार. ही कथा आपल्याला सांगते की सामर्थ्य कितीही असले तरी अहंकार आणि घमेंड माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. खरी शक्ती भक्ती आणि नम्रतेत आहे. ही कथा भक्ती, युद्ध, प्रेम आणि अहंकाराचा त्याग यावर प्रकाश टाकते.